जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये करवीर निवासींनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा, त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार, ते पुरातत्व विभाग करणार आहे आणि परिसर संवर्धन आणि बाजारपेठ विकास आणि इतर सुविधा ह्या 6/5/2025च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही 1445 कोटीची त्या आराखड्याला मान्यता दिली। अर्थात टप्प्याटप्प्याने आम्ही काम करणार आहे, परंतु 143 कोटीच्या कामाला मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये साधारण पूर्वीच्या काळामध्ये होतं तसंच्या तसं मंदिर हे कशा चांगल्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारे पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन त्याचा प्लॅन करणं चालू आहे। त्याच्यातले पण काही प्रेझेंटेशन दिलं आणि ज्योतिबा मंदिर आणि यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी 81 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम चालू आहे। आपलं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर 252 कोटीच्याला मान्यता दिलेली आहे। त्याचाही कार्यारंभाचे आदेश आपण 14/7लाच दिलेले, तेही काम सुरू होईल। आता ह्याच्यातली बरीचशी कामं मी नियोजनच्या अंडर घेतलेले असल्यामुळे त्याला निधीची कुठली कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही करू। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।